रस्त्याच्या संदर्भामध्ये या सगळ्याला जबाबदार कोण? त्या जबाबदार उद्धव ठाकरे, दुसरं कोणी नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मुंबई शहराचे रस्ते चांगले असावे याकरता 2022च्या नंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ज्यावेळेला होते आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर ज्या मुंबईच्या ऍडमिनिस्ट्रेटरला महानगरपालिकेला ज्या प्रकारचे आदेश आणि सूचना करण्यात आलेल्या आहेत, मुंबई शहरातले सर्व रस्ते हे सीसी मध्ये करणे, 9 मीटरच्या वरचे आणि 9 मीटरच्या खालचे रस्ते मॅस्टिक एस्फॉल्ट मध्ये करणे. मुंबई शहरातले रस्ते खराब होण्याचं सगळ्यात मुख्य कारण की मुंबई शहरामध्ये विविध युटिलिटी एजन्सीज वेगवेगळ्या वेळेला खोदत असतात. त्यामुळे सर्व युटिलिटी कॉरिडॉरमध्ये ले करायचे, डक्ट करायचे आणि या विथ डक्ट सीसी रोड करणं ही भविष्यामध्ये मुंबई शहराचे रस्ते चांगले करण्याच्या दृष्टिकोनातून उचललेलं महत्वाचं पाऊल आहे. याच्यातलं साधारणतः 45% काम पूर्ण झालेलं आहे, 65% काम 55% बाकी आहे, प्रगतीपथावर आहे. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये ज्या वेळेला मुंबई शहराच्या रस्त्याचं सगळं काम पूर्ण होईल, त्यावेळेला मुंबई शहराच्या रस्त्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे त्याचं निवारण झालेलं असेल. पाण्याच्या समस्येकरता ज्या वेळेला उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते, गारगाई आणि पिंजाळच्या प्रकल्पावरती स्टे देण्याचं काम त्यांनी केलं होतं. आमचं सरकार आल्यानंतर तो प्रकल्प आम्ही पुन्हा कार्यान्वित केलेला आहे. त्यामुळे यांना मुंबईकरांच्या पाण्याच्या समस्येची किती चिंता आहे याची आपल्याला त्यांच्या कृतीतूनच त्याचं प्रत्यय आपल्याला दिसतं. त्यानंतर मुंबई शहरामध्ये पाणी तुंबतं. त्यामुळे मुंबई शहरामध्ये 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये बसून सुद्धा यांनी याच्यावरती काही उपाययोजना केली नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यामध्ये सर्वप्रथम एक अभ्यास गट नेमू. IIT, VJTIच्या सर्व एक्सपर्ट्सला घेऊन मुंबई शहराची टोपोग्राफी आणि मुंबई शहराचा ऍव्हरेज अॅन्युअल रेनफॉल आणि ब्रिमस्टोवॅडची अपूर्ण झालेली कामं या 3 मुख्य बिंदूंवरती काम करून पहिला अभ्यास करणे, रिसर्च करणे, एक्सपर्टचं ओपिनियन घेणे. त्यामध्ये गेल्या मुंबईच्या महानगरपालिकेतले 5 म्युन्सिपल कमिशनर आणि 5 चीफ इंजिनियर SWD यांची मतं नोंदवून घेणे आणि मग याच्या आधारावरती एक कृती आराखडा तयार करणे आणि त्याला कार्यान्वित करणे. अशा दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये जे दरवर्षी पावसाचं पाणी मुंबईमध्ये साचल्यामुळे पाणी साचेल, परंतु ते पाणी 15, 20, 25 मिनिटात ड्रेन आउट झालं पाहिजे शहरातून, याची उपाययोजना करणं आवश्यक आहे. ब्रिमस्टोवॅड 2 ला पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती सर्वप्रथम आम्ही अभ्यासगट नेमू एक्सपर्टचा आणि त्यांनी सुचवलेल्या उपाययोजनांवरती आम्ही कृती आराखडा जो आहे तो तयार करू. त्यानंतर कचऱ्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी मुंबईच्या महानगरपालिकेने वेस्ट टू एनर्जी प्लांटचं काम हे सुरू केलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांनी, हे मुंबईकरांचं श्रेय आहे की आधी मुंबई शहरामध्ये 10,000 मेट्रिक टन कचरा जनरेट व्हायचा, डम्पिंग ग्राउंडला जायचा. आज 7,500 मेट्रिक टन कचरा डम्पिंग ग्राउंडला जातो. 2,500 मेट्रिक टन कचरा कमी झाला का? आता कमी नाही झाला. 2,500 मेट्रिक टन कचरा हा ऍट सोर्स हा ट्रीट होऊ लागला. बल्क जनरेटर्स ऍट सोर्स हे ट्रीट करू लागले. मुंबईकरांनी त्याची जबाबदारी स्वीकारली. मोठमोठ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सेसमध्ये लोकांनी ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर्स लावले. त्यामुळे डम्पिंग ग्राउंडचा जो लोड आहे तो कमी झाला. येणाऱ्या काळामध्ये त्याच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डचा कचरा त्याच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डमध्ये ट्रीट करण्याच्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करून घेऊ शकतो याची चाचपडताळणी केली जाईल. आणि ज्या कारणामुळे मुंबईचं स्वच्छता रेटिंग हे कमी होतं की वेस्ट टू एनर्जी प्लांट नाहीये, तर भविष्यामध्ये वेस्ट टू एनर्जी प्लांट लावण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा कारवाई करण्यात येईल. तसंच मुंबई शहराच्या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये आमचं सरकार आल्याच्या नंतर STP प्लांटचं काम सुरू केलं आहे. येणाऱ्या 2 वर्षामध्ये STPचं 7 STPचं प्लांट कंप्लीट होऊन मुंबई शहराच्या समुद्राचा रंग जो यांच्या विजनलेस ऍडमिनिस्ट्रेशनमुळे काळा झाला होता तो पुन्हा एकदा निळा करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत.